Hello, hello. This is the My Artifact episode number 2132. आजची तारीख आहे 27 डिसेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 11:30. गेले मी 3-4 दिवस झाले मी आर्टिफॅक्ट एपिसोड इंग्लिश मध्ये रेकॉर्ड करत होतो. रिझन इज दॅट की English is kind of really necessary and I need to speak in English is really important. So, yeah. But प्रॉब्लेम असा झालाय की आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपण मनातल्या गोष्टी बोलतो. ओके. आता युजली कसं आहे की जेव्हा आपण विचार करतो किंवा थिंक करतो तर हे जे थिंकिंग असते ना ही आपण आपल्या नेटिव्ह भाषेमध्ये थिंक करतो, ना की एक स्पेसिफिक लँग्वेज मध्ये नाही. येस. सो इट वॉज लाईक दॅट. म्हणजे कसं आहे की आपण आपल्या डोक्यामध्ये एखादी कोणती गोष्ट होत असेल किंवा घडत असेल, म्हणजे समथिंग आपण इमॅजिन करत असेल आणि त्याला समज जर एक्सप्रेस करायचं असेल ना तर आपण डोक्यामध्ये त्याला एक प्रकारे आपल्या नेटिव्ह लँग्वेज मधून एक्सप्रेस करतो. ओके. युजली हे तुम्हाला कळत नसेल बट तुम्हाला माहित पडेल. ओके. आता मी नेटिव्ह लँग्वेज काय म्हणले, व्हॉट इज नेटिव्ह लँग्वेज? नेटिव्ह लँग्वेज इज दॅट की ज्या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही जगता आणि त्या एन्व्हायरमेंट मधून तुम्हाला जी भाषा तुम्हाला नॅचरली माहीत पडते त्याला म्हणते नेटिव्ह लँग्वेज. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ऑल धिस व्हाईल माझ्या लाईफमध्ये माझ्या सराउंडिंग मध्ये जे लोक आहे आणि जे लोक एकमेकांसोबत कम्युनिकेशन करतात ते मराठीमध्ये कम्युनिकेट करतात. ओके. तर मी ऑल धिस व्हाईल लहानपणापासून टिल आतापर्यंत जे काही भाषा ऐकली आहे मोस्टली ते मराठी भाषा आहे. सो माझ्या डोक्यामध्ये मराठी भाषा हे खूप जास्त स्ट्रॉंगली प्रिंट झाली आहे. तर त्यामुळे कसं आहे की मराठी भाषा हे माझ्यासाठी खूप नेटिव्ह लँग्वेज आहे. आय कॅन स्पीक मराठी व्हेरी वेल. ओके. कारण आता मी जे बोलून राहिले ते मराठीमध्ये बोलून राहिलं ना. ओके. आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपण खूप मनातल्या गोष्टी बोलतो. ओके. अँड दॅट इज समथिंग रिअली इम्पॉर्टंट. काही काही गोष्टी खूप जास्त क्रिटिकल असतात. ओके. तर तेव्हा आपण वारंवार आपण आपली भाषा चेंज करून त्याला एलॉबरेट करण्याचा प्रयत्न करतो ना, तर तेव्हा नाही का आपण ते प्रॉपरली सांगू शकत नाही. इट इज काइंड ऑफ रिअली डिफिकल्ट टू से ऑल दोज थिंग्स वेन यू आर स्पीकिंग इन समथिंग रिअली डिफरंट लँग्वेज. वेल, आता मी का इंग्लिशमध्ये बोलून राहिले बिकॉज ऑफ दॅट की काही काही वर्ड्स इंग्लिशचे असे आहे की जे आपोआप तोंडात येतात आणि दॅट इज लुक्स रिअली फिमिलियर टू मी. सो मला ते एकदम म्हणजे चांगले वाटतात. ओके. आणि त्यामुळे काही काही शब्द माझ्या तोंडात इंग्लिशमध्ये येतात. सो इट इज काइंड ऑफ बिंग हळूहळू इंग्लिश माझे पण एक प्रकारे नेटिव्ह लँग्वेज बनत आहे. ओके. सो दॅट इज ऑल दिस आय एम सेइंग इज दॅट. सो मला असं वाटते की आपण आर्टिफॅक्ट एपिसोड आपल्या नेटिव्ह लँग्वेज मध्येच करणं इम्पॉर्टंट आहे. कारण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपल्या मनातलं जे काही गोष्टी आहे हे हलकं होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि यासाठी समजा जर आपण भाषा एक प्रकारे बॅरियर ठेवलं तर आपण त्याला कधीच क्रॉस करू शकत नाही. म्हणजे असं नाही क्रॉस करू शकत नाही असं नाही, ऑफकोर्स क्रॉस करू शकतो, बट कसं आहे की आपण खूप स्वतःला फोर्स देत आहे आणि याच्यामुळे काय होते की आपल्या मनातल्या गोष्टी कुठे ना कुठेतरी बॅरियर होऊन जाईल, अटकून जाईल. आणि दिस इज आय डोंट वॉन्ट दॅट. या कारण कसं आहे की माझ्या मनातला जो फ्लो आहे तो आर्टिफॅक्ट एपिसोड मध्येच फ्लो होतो. समजा जर इथे लँग्वेजचा बॅरियर लागला तर ऑब्विसली खूप सारा प्रॉब्लेम होईल. मी खूपदा एक्सपिरियन्स केला आहे. जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड खूप जास्त स्किप करतो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये फरक येतो. या खूप काही असते डोक्यामध्ये सांगायचं, बहुत जास्त स्ट्रेस होऊन जातो. आय डोंट नो व्हॉट टू डू. सो त्यामुळे मला खूप जास्त कन्फ्युज होते, मला कळतच नाही का करावं. सो दॅट्स वाय माझ्यासाठी आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली नेसेसरी. आणि युजली गेल्या 3-4 दिवसामध्ये आणि 1-2 दिवस स्किप पण झालाय. ओके. मी असं नाही म्हणत या काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. तर काय होते की आणि गेले आपण 1-2 दिवस इंग्लिशमध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून राहिलो त्यामुळे नाही का मनातलं बाहेर नाही निघून राहिलंय.
सो मला असं वाटतंय की हा एक एपिसोड आपण मराठीमध्ये किंवा आपल्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये करणं इम्पॉर्टंट आहे. बट व्हॉट अबाउट इंग्लिश? येस, कारण इंग्लिश इज काइंड ऑफ रिअली इम्पॉर्टंट. तुला कधी 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 ना कधी तर शिकायचं आहे आणि व्हेरी फ्लुएंटली शिकायचं आहे. तर यासाठी काय, दॅट इज रिअली गुड. ओके, एक चांगला पॉइंट आहे हा. तर याला आपण कशाप्रमाणे सॉर्ट आउट करू? हे वा, लिसन. मी असं नाही म्हणत आहे की तू इंग्लिश बोलूच नको, इंग्लिश बोल. फक्त माझं मिनिंग असं आहे की आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये नको बोलू. मग केव्हा बोलू? ओके, म्हणजे अशी कोणती वेळ आहे जिथे आपण इंग्लिश मध्ये बोलू शकतो आणि रेकॉर्ड करू शकतो आणि लोकांना न माहीत पडता. ओके, तर अदर दॅन आर्टिफॅक्ट एपिसोड आपल्यासाठी नाही का, आपण काही क्वेश्चन अँड आन्सर सॉर्ट आउट केले होते 2-3 वर्ष अगोदर, जे की आताही आहे माझ्यापाशी. ओके, हे क्वेश्चन्स आहे ना, हे क्वेश्चन्स एक प्रकारे तुमच्या पर्सनल लाईफशी रिलेट करते. ओके, आणि या क्वेश्चन्सचे आन्सर देणं खूप मस्त वाटतं यार. ट्रस्ट मी, येस, मी 2-3दा याचे आन्सर दिले. इट वॉज फील्स रिअली गुड. आता कसं आहे की हे जे आन्सर्स आहे हे तुमच्या पास्ट मध्ये झालेल्या गोष्टीबद्दल एक हलकासा आराखडा आहे. ओके, मला असं वाटतंय की समजा तुला तुझी इंग्लिश इम्प्रूव्ह करायची असेल तर ट्रस्ट मी, तू नाही का असे काही क्वेश्चन्सचे आन्सर कर इंग्लिश मध्ये, जेणेकरून तुला प्रॅक्टिस पण होईल आणि तुझी इंग्लिश फ्लुएंट पण होईल. ओके, सो हे गोष्ट आपण डिसाईड केली की ह्या साऱ्या गोष्टी करू शकतो. बट यासाठी आपल्याला स्वतःला काम ठेवावं लागेल. असं नाही की आपण करू शकतो त्यामुळे आपण करूच बा, असं बिलकुल होत नाही. आपल्याला स्वतःला सांगावं लागेल की आपण हे केव्हा करू, कसं करू. ओके, दॅट इज माय प्लॅन. जेव्हा नाही का तू काम करतो, काम करताना तुला कधी कधी खूप जास्त टायर्ड फील होते किंवा इट जस्ट लाईक आपलं कसं काम कंटिन्यू बसून त्याला कम्प्युटर समोर बसून काम करणार, तर कधी कधी आय जस्ट फील रिअली म्हणजे स्ट्रेच व्हायसाठी वगैरे असं असं तसं. आणि कधी कधी हलकीशी डुलकी पण लागते. इवन जो 2:30 ते 4:30-5चा टाइम असतो ना, म्हणजे तो 2:30 ते 5चा टाइम हा खूपच एकदम जो माझा ग्राफ आहे ना तो एकदम असा खाली चालला जातो. ओके, कॉन्सन्ट्रेशन लेवलच्या बिलकुल खाली चालला जातो, एकदम अशी झोपत लागून जाते. यस, तर त्या मोमेंट मध्ये तू हे काम करू शकतो, तू ही ऍक्टिव्हिटी करू शकतो, जेणेकरून कसं आहे की आपण जे बोलतो ना त्यासाठी आपल्याला प्रॉपर अटेन्शन पाहिजे. जेव्हा आपण टाईप करतो किंवा समथिंग वगैरे कम्प्युटरकडे लक्ष देतो तेव्हा मध्ये जास्त ऍक्टिव्हिटी होत नाही. युजली मोस्टली ऍक्टिव्हिटी डोक्यात होते आणि हार्डली काही हाताच्या याच्यामध्ये होते. पण जेव्हा आपण बोलतो तेव्हा जी आपली जी ऍक्टिव्हिटी असते ती खूप जास्त असते, कारण इथे आपलं माउथ कंटिन्यू बोलत असतो. ओके, वर्ड टू वर्ड. सो बेसिकली मला असं वाटते की इंग्लिश स्पीकिंग साठी तो टाइम बेटर राहील आणि त्या टाइम मध्ये आपण ह्या क्वेश्चन्सचे आन्सर इंग्लिश मध्ये देणं इट वॉज रिअली गुड. ओके, सो उद्या करीब 3:30 ते 4 वाजता वगैरे समजा तुला जिथे पण असं लीन डाऊन वाटलं, जस्ट वरती ये आणि क्वेश्चन्सचे आन्सर कर. इट विल बी रिअली मच बेटर. ओके, या, सो झालं सगळं सॉर्ट आउट. या, तर काय झालं, यस, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. यस, लिसन, आणि 2-3 दिवस झाले आर्टिफॅक्ट एपिसोड स्किप झाले, मे बी 2 दिवस झाले ऍक्च्युली. यस, हळदीच्या दिवशी पण स्किप झालं होतं, म्हणजे ज्या दिवशी बादलच्या भाऊची हळद होती ना तेव्हा पण स्किप झालंय आर्टिफॅक्ट एपिसोड. त्यानंतर काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला रेकॉर्ड, कारण काल रिसेप्शन होतं. सो आणि त्याच्या अगोदरही समथिंग वगैरे झालंय. या, तर असं व्हायला नाही पाहिजे. बरोबर, जे झालं ते झालं. का नाही झालं? येस, पहिले कालपासून सांग. ओके, काल एक्झॅक्टली झालंय काय? ओके, फर्स्ट ऑफ ऑल कालची तारीख होती, ती तारीख होती 26 डिसेंबर 2020. ओके, आणि काल मी सकाळी उठलो. कालचा रिसेप्शन होता, तर त्यामुळे मला अगोदरच माहित होतं. आणि युजली मला असं वाटते की जेव्हा आपल्या कोणत्या रिलेटिव्हचं खूप महत्वाचं लग्न किंवा रिसेप्शन असते तेव्हा नाही का आपण थोडस सगळेजण सोबत झाला पाहिजे. आता सगळेजण कोण काय, ओके, मी बेसिक पासून सांगतो. युजली कसं आहे की मला नाही का थोडेसे हे ट्रॅडिशनल ड्रेसेस किंवा ब्लेझर वगैरे घालणं आवडते.
बट कसं की मी फक्त एकटा घालीन तर बहुत बेकार वाटते. या म्हणजे कसं आहे की मी आणि माझ्यासोबत माझे काही कलिग्स किंवा समथिंग असे काही जे मित्र समजा त्यांनी अशा प्रकारे गेटअप केला आहे, तर तेव्हा आपण तो गेटअप घालणं तेव्हा चांगलं पण वाटते, कॉन्फिडंट पण येते. बट समजा जर नाही का तुम्ही विदाऊट असे म्हणजे तुम्ही ब्लेझर घालून गेले आणि बाकी कोणी जसे ब्लेझर घालून नाही, एका दुकान जे जे ब्लेझर घालून ते तुम्हाला ओळखत पण नाही वगैरे, तर त्यामुळे काय होते की त्या ब्लेझरमुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त लो होऊन जातो. ट्रस्ट मी, इट वॉज हॅपन्स टू मी. ओके. सो कसं आहे की मला असं वाटते की जेव्हा पण मित्र म्हणजे आपले मित्र कुठेतरी लग्नात जात आहे, आता असं ना असं असं कोणतंही लग्न नाही, युजली आम्ही खूपदा कुणाच्या लग्नामध्ये निघून जातो, बट असं लग्न जे खूप जास्त क्लोजली रिलेटेड टू आहे. म्हणजे लास्ट टाइम आम्ही असा गेटअप करून गेलो होतो, तो अमोलच्या लग्नामध्ये गेलो होता. अमोल नाही का, हा वैभवचा मित्र आहे. तर या करीब 2 वर्ष अगोदर, तर तेव्हा पण मी असंच म्हणलो होतो सगळ्यांना की आपण सगळेजण यावेळेस ब्लेझर घालून जाऊ. तर आम्ही अरेंज केलं होतं आणि आम्ही ब्लेझर घालून गेलो. सेम थिंग हॅपन्स म्हणजे येस्टरडे. मला असं वाटलं की आता बादलच्या भावाचं लग्न आहे आणि आपण ब्लेझर घालून जावं. तर मग मी सगळ्यांना सकाळीच कॉल केला, म्हणलं की आपल्याला ब्लेझर घालायचं आहे वगैरे वगैरे. आता काही जणांपाशी ब्लेझर होते, काही जणांपाशी ब्लेझर नव्हते. तर कसं आहे की माझ्यापाशी माझा एक ब्लेझर आहे, माझ्या वडिलाचा एक ब्लेझर आहे आणि त्यानंतर बिट्टूचं नाही का ते एक मोदी जॅकेट आहे, जे एक प्रकारे ब्लेझर सारखंच काम करते. इट वॉज रिली गुड. तर माझ्यापाशी 3 ब्लेझर आहे. ओके, असं म्हणलं गेलं तर. आणि त्यानंतर एक आहे, एक वन मॅनचं होतं जे त्याच्या ताईच्या लग्नासाठी त्यांनी घेतलं होतं आणि पिंटीचं होतं. तर असे मिळून आमच्याकडे किती 5 झाले. ओके. तर त्यानंतर मग प्रशिक पाशी एक ब्लेझर होतं, त्यानंतर प्रवेश पाशी एक ब्लेझर होतं. ओके. आता असे कोण आहे ज्यांच्यापाशी ब्लेझर नव्हते? तर वैशाल नव्हता, विशाल पाशी ब्लेझर नाही आहे, म्हणजे त्याचं ब्लेझर त्याचं लातूरकडेच होतं. ओके, तर त्यांनी आणलं नाही. तर विशालकडे ब्लेझर नव्हता, वैभवकडे ब्लेझर नव्हता, राहुलकडे ब्लेझर नव्हता. बस एवढे सारे जण. ओके. तर आमचे ऍडजस्ट झाले, म्हणजे युजली आम्ही याच हिशोबाने ऍडजस्ट केलं होतं की असं होणार नाही, म्हणजे प्रत्येकापाशी नाही आहे तर आपण ऍडजस्ट करू बा. तर अशाप्रमाणे केलं आणि बिट्टूकडून मी एक ब्लेझर आणला. इवन मी बॅकअप साठी एक बंगाली पण घातली. ओके. संध्याकाळी मग मी ब्लेझर नाही घातला, ऍक्च्युली माझा ट्रॅडिशनल लुक करायचा होता, तर मग मी थोडासा ट्रॅडिशनल लुक केला. मग मी ब्लेझर घेऊन वन मॅन कडे गेलो, सगळेजण वन मॅन कडे जमा झाले आणि सगळ्यांनी ब्लेझर घातले एक एक करून. ज्यांना जे आवडलं, जे फिटिंग मध्ये आहे, त्या सगळ्यांनी ब्लेझर घातलं. जेव्हा मी सगळ्यांनी ब्लेझर घातलं तेव्हा एक अचानकसा एक कॉन्फिडन्स आतमध्ये आला की आपण आहो बस समथिंग, काही ना काहीतरी डिफरंट. या जेव्हा तुम्ही पार्टीमध्ये जसं एक नॉर्मल कपडे घालून जेव्हा एंटर करता, तर तुम्हाला कोणी नोटीस करत नाही. इव्हन तुम्हाला असं वाटतही नाही की तुम्हाला कोणी नोटीस करत आहे. कारण कसं आहे की जेव्हा तुम्ही कोणासोबत इंटरॅक्ट नाही, जेव्हा तुम्ही एका समथिंग हॉलमध्ये किंवा ऑडिटोरियम मध्ये जेव्हा एंटर करता, तर लोक तुमच्याकडे बघतील. ऑब्व्हियसली समहाव कोणी ना कोणीतरी अशी नजर जाते. तर तुमच्यापाशी असं काय आहे जेणेकरून ते लोक तुमच्याकडे ऍटलिस्ट 1 सेकंद तरी बघेल. मी फक्त म्हणतात जस्ट 1 सेकंद. या 1 किंवा 2 सेकंद. ओके. तर समजा जर तुमचा चेहरा खूप जास्त ओळखीचा आहे, म्हणजे जर तुम्ही पॉप्युलर आहात किंवा तुम्ही 10 लोकांना ओळखत आहात, तर जे तुम्हाला ओळखतात ते बघतील तुमच्याकडे. इव्हन समहाऊ म्हणजे हात पण देशील किंवा समथिंग वगैरे दुरून हे करतील. ओके. पण समजा जर जे लोक तुम्हाला ओळखत नाही, जे की मोस्ट ऑफ द नंबर असतात, म्हणजे समजा जर एखादा ऑडिटोरियम मध्ये 100 लोक आहे, तर त्यापैकी 12 लोक तुम्हाला ओळखत असेल, तर 12 लोक हार्डली 1 सेकंद तुमच्याकडे बघतील. ओके. बट जे लोक तुम्हाला ओळखत नाही, ज्याची क्वांटिटी आहे 78, तर हे लोक तुमच्याकडे बघणार पण नाही किंवा जस्ट बघेल आणि जस्ट स्किप आउट करेल. कारण तुमच्यामध्ये असं काहीच नाही आहे जेणेकरून ते तुमच्याकडे कंटिन्यू बघत राहील. हो. म्हणजे तुमचा प्रेफरन्स हा खूप जास्त इम्पॉर्टंट असतो जेव्हा तुम्ही एखाद्या अननोन
कम्युनिटीमध्ये एंटर करता तेव्हा तुम्ही एक रिझन देता त्या लोकांना तुमच्याकडे बघण्यासाठी की तुम कुछ खास आहे. आणि हे जे रिझन आहे ना, हे रिझन देते तुमचे कपडे. आणि काही काही कपडे खूप चांगले असन किंवा काही काही कपडे खूप वाईट असन, तरी समजा तुम्ही वाईट कपडे घालून आले तरी लोक बघणारच आहे. चांगले कपडे घालून आले तरी लोक बघणार आहे. नॉर्मल पेक्षा डिफरंट, दॅट इज ऑल आय एम सेइंग इज दॅट. ओके. चांगले कपड्यामध्ये येते ब्लेझर वगैरे, आणि वाईट कपड्यामध्ये तर मग फाटके तुटके किंवा कपडेच नको घालू. ओके, वॉटेवर. सो ब्लेझर काय आहे ते, हे तुमची व्हॅल्यू वाढवते. ब्लेझर आहे किंवा कोट आहे किंवा समथिंग जे काही आहे किंवा ट्रॅडिशनल लुक आहे, ते तुमची व्हॅल्यू वाढवते का यू आर समथिंग रिअली डिफरंट दॅन नॉर्मल. आणि हेच आम्ही एक्सपिरियन्स केलं जेव्हा आम्ही बादलच्या त्या लग्नामध्ये आम्ही जेव्हा एंटर केलं, तेव्हा सगळेजण आमच्याकडे बघत होते. अनइंटेन्शनली बघितलंच त्यांनी, मोस्ट ऑफ जणांनी. कारण व्हाय? कारण फर्स्ट ऑफ ऑल आम्ही नंबर मध्ये जास्त होतो. म्हणजे आम्ही करीब 8 ते 10 जण होतो. ओके. युजली सगळ्यांनी ब्लेझर घातला होता. युजली आम्ही एकमेकांजवळ होतो, त्यामुळे एकमेकांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करून राहिलो होतो. आणि ऑल्सो आम्ही फ्रेंड्स पण होतो, त्यामुळे आमचा कल्ला पण जास्त होता. तर त्यामुळे कसं आहे की जे पण लोक त्या लॉन मध्ये होते, त्या सगळ्या लोकांनी आम्हाला नोटीस केलं. आणि हे सगळं झालं कशामुळे? हे झालं फक्त तुमच्या पाशी असलेला एक चांगला कपडा त्याच्यामुळे झालं. त्यामुळेच आम्ही खूप सारे फोटोज काढले. जेवण सोडले, आम्ही फोटोजच काढत बसलो. ओके. आणि आमचा कल्ला पण होता, तरी आमचा ग्रुपच एकदम काहीतरी डिफरंट दिसून राहिला होता. ओके. सो दॅट इज समथिंग. आम्ही खूप सारे फोटोज काढले. ट्रस्ट मी, इट वॉज लाईक करीब 550 फोटोज काढले. युजली श्रुतीनी एक रेड कलरची साडी घातली होती, जे ही बहुत जबरदस्त होती. तिचा गेटअप तर बहुत जबरदस्त होता. इवन आमच्या सगळ्या पोट्यांचा पण गेटअप बहुत जबरदस्त. येस, आम्ही सगळे ब्लेझर वगैरे घालून होतो. इट वॉज रिअली कूल, रिअली अमेझिंग. मी ट्रॅडिशनल लुक केला होता. मी बंगाली घातली होती, वरून ते मोदी जॅकेट, जेणेकरून आय वॉज फील रिअली गुड. आणि खूप मजा आली. येस, रिसेप्शन मध्ये जे काही ऍक्टिव्हिटी करायची होती, ऑल दोज थिंग्स आय डन. ओके. साऱ्या गोष्टी केल्या, फोटोज काढले, हे काढलं ते काढलं. इट वॉज फील रिअली ग्रेट. आणि त्यानंतर रात्री मी करीब 12 वाजता आलो. आणि रात्री मी 12 वाजता आलो. आणि आल्यानंतर मी, बाबा दरवाजा लावू नका. ओके. सो ऑल दिस थिंग हॅपन्स. सो खूप साऱ्या गोष्टी झाल्या. रात्री मी 12 वाजता आलो. आणि आल्यानंतर डेफिनेटली एवढ्या रात्री आल्यानंतर आपण आर्टिफॅक्ट एपिसोड तर रेकॉर्ड करू शकत नाही. सो डिडंट रेकॉर्ड द आर्टिफॅक्ट एपिसोड येस्टरडे. सो या, ऍक्च्युली काल मी जे काम केलंय, ओके, तर याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 25 तारखेला, 26 तारखेला, 25 तारखेला, आजची 27 आहे ना, 25 तारखेला मला माहित होतं की काल म्हणजे रिसेप्शन आहे बा. तर या दृष्टिकोनातून मी त्याच्या अगोदर म्हणजे 25 तारखेलाच मी माझं पूर्ण काम केलं. या, ऍक्च्युली मला माहित आहे की त्या दिवशी मी ऑलमोस्ट करीब 11 ब्लॉक बनवले. 11 ब्लॉक म्हणजे एका ब्लॉक मध्ये करीब 103 नाव आहे. तर 103 इंटू 11 जर काउंट केला तर आपण आताच करू. वेट. 103 इंटू 11 तर करीब 1133 पॉसिबल रिझल्ट मी फाइंड आउट केले
from one city to another city. So that is a really big, huge number. Yeah. Compared to 2 days, yes. कारण काल आज मी फारसं एवढं काम केलं नाही. या ऍक्च्युअली मी हार्डली आज फक्त 5 ब्लॉग बनवले. 5च ब्लॉग बनवले. इवन 5 का 6 ब्लॉग बनवले, जे की बहुत बेकार रिझल्ट आहे. So whatever all these things happened yesterday, so there's it. This is the end. This is the My Artifact episode number 2132. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.